नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत रक्षाबंधन स्पेशल मिठाई, ती म्हणजे भरपूर कॅल्शियम असणारे आणि पौष्टिक असे लाडू. सणासुदीला अशी बाहेरची केमिकल वापरलेली मिठाई आणण्यापेक्षा असे घरच्या घरी तुम्ही अगदी तोंडात टाकताच विरघळतील आणि तितकेच दाणेदार असे लाडू तुम्ही नक्की ट्राय करा. बनवायला अगदी सोपे आहेत आणि त्याचबरोबर भरपूर प्रोटीन असलेले हे लाडू आहेत. यातील एक लाडू जरी तुम्ही खाल्लात तर तुमचं मन अगदी तृप्त होणार आहे. तर अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. कढई गरम करून घेतली आणि कढईमध्ये 1 वाटीभर इथं मी शेंगदाणे घेतलेत. शेंगदाणे आपल्याला खरपूस असे त्याला डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. मंद ते मीडियम गॅसवरती आपण इथे खरपूस असे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. पहा, चेक करण्यासाठी एखादा शेंगदाणा घ्यायचा आहे आणि त्याची अलगद साल निघते का ते पाहायचं आणि नंतर आपल्याला हे शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि आता ते पूर्णपणे गार करून घ्यायचे आहेत. आता पुन्हा त्याच कढईमध्ये अर्धी वाटी इथं मी सुकं खोबरं घेतलेलं आहे, जे किसून घेतलं आहे. हे पण आपल्याला हलक्यासा तांबूस रंगावरती खोबरं भाजून घ्यायचं आहे. हलक्यासा तांबूस रंगावरती खोबरं छान असं खरपूस भाजून घेतलं. आता इथे पाहू शकता अगदी छान असं हे खमंग भाजलं गेलेलं आहे. प्रत्येक पदार्थ भाजल्यानंतर त्याचा एक वेगळाच सुवास येतो आणि त्यावेळेला आपल्याला समजून जातं की हा पदार्थ व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे. त्याच पद्धतीने खोबरंही भाजून घेतलं. पुन्हा ते एका ताटामध्ये काढून घेतलं. तेही आपल्याला असंच गार करण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे. पुन्हा त्याच कढईमध्ये अर्धी वाटी इथं मी पांढरे तीळ घेतलेले आहेत. पांढरे तीळमध्ये भरपूर कॅल्शियम असतं, तर आपल्याला हे पांढरे तीळही छान असे खमंग भाजून घ्यायचे आहेत. तर अगदी चटचट उडेपर्यंत असे खमंग हे पांढरे तीळही आपण इथे भाजून घेतलेलं आहे. त्याचा रंगही हलकासा बदलला गेलेला आहे. आता हे पांढरे तीळही एका ताटामध्ये आपण काढून घेऊया. तर ज्यामध्ये खोबरं काढून घेतलं होतं त्याचमध्ये मी इथं पांढरे तीळ काढून घेतलेले आहेत आणि आता या भाजलेल्या तिळापैकी 1-2 चमचे आपण पांढरे तीळ जे आहेत ते बाजूला काढून ठेवणार आहोत. ते आपण लाडूमध्ये वापरणारच आहोत, पण त्याचा उपयोग कसा करायचा ते आपण पुढे बघूया. तर आता पुन्हा त्याच कढईमध्ये अगदी पाववाटी एवढे इथं मी बदाम घेतलेले आहेत. ऑप्शनल आहेत, तुम्हाला वाटलं तर तुम्ही वापरा, नाही वापरला तरीही चालेल. आता तेही छान असे खमंग आपण बदाम इथं भाजून घेऊया. बदामही व्यवस्थित भाजल्यानंतर आता पुन्हा एका ताटामध्ये ते काढून घेऊया. आता हे सर्व जे साहित्य आहे ते व्यवस्थित असं पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे. तर आता हे सर्व साहित्य व्यवस्थित असं गार होतं आहे तोपर्यंत आपण शेंगदाण्याची टलपारे आपण इथे काढून घेऊया. इथे तुम्ही पाहू शकता अगदी सर्व शेंगदाणे अगदी व्यवस्थित असे खमंग भाजले गेलेले आहेत. आता दुसरीकडे आपण हे जे साहित्य खोबरं, बदाम किंवा पांढरे तीळ हेही व्यवस्थित असं गार झालेलं आहे. तर आता हे सर्व व्यवस्थित आपण एकजीव करून घेऊया, कारण आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. एक एक न वाटता सर्व जर एकत्रित वाटलं तर त्याचे छान असं व्यवस्थित असं एकजीव होतं. तर आता आपण हे 2 बॅचमध्ये वाटून घेणार आहे. तुमच्याकडे जर मोठं मिक्सरचं भांडं असेल तर एकदाच वाटलं तरीही चालेल, पण इथे मी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये 1-2 वेळा हे वाटून घेणार आहे. तर थोडं थोडं मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि काढून घेतलेलं मिश्रणला आता इथं झाकण लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अगदी व्यवस्थित असं थोडंसं रवाळ आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. आता याला झाकण लावलं आणि मिक्सरमध्ये छान असं बारीक हे मिश्रण आपण वाटून घेतलेलं आहे. पहा, हलकंसं दाणेदार हे मिश्रण दिसत आहे. आता हे मिश्रण तयार झालेलं एका प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये काढून घेऊया आणि त्याच पद्धतीने दुसरी बॅच हे आपण इथे मिक्सरला बारीक करून घेऊया. तर दुसरी बॅच ही व्यवस्थित असं इथं बारीक करून घेतलं आहे. आता ह्या सर्व लाडू बनवण्यासाठी इथे मी गूळ वापरणार आहे. तर गूळ इथे मी खिसून घेतलेला आहे, तुम्ही चिरूनही घेऊ शकता. आता इथे मी 1 वाटीवर गूळ घेतलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर जास्त गोड आवडत असतील लाडू तर थोडंसं प्रमाण वाढवलात गुळाचं तरीही चालेल. आणि छान असं गूळ ह्या मिश्रणामध्ये एकजीव करून घेतलं. त्यानंतर इथं 1 चमचा वेलची पूड घातलेली आहे, तर तीही आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. वेलची पूड मिक्स झाल्यानंतर आता पुन्हा आपल्याला हे मिश्रण एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर थोडं थोडं मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं. आता ह्याच्यामध्ये
अगदी 1 चमचाभर मी तूप टाकलेलं आहे. तूप घालण्याची अजिबात आवश्यकता नाही, पण इथे मी 1 चमचा घातलेला आहे. त्याच्यामुळे लाडवांचा जो सुवास आहे तो खूप अप्रतिम येतो आणि मिक्सरला छान असं हे फिरवून घेतलं. आता दोन्ही वेळेस इथं मिक्सरला व्यवस्थित असं फिरवून घेतलेलं आहे आणि आता इथं मी मगाशी जे 2 चमचे पांढरे ते ठेवले होते, तर तेही आपल्याला ह्या मिश्रणामध्ये घालून व्यवस्थित असं मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण इथं आपल्या लाडवांसाठी अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे. आता आपण इथं लाडू बनवायला घेऊया. तुम्हाला जितके मोठे किंवा लहान आकाराचे लाडू बनवायचे आहेत, तर त्या पद्धतीने आपल्याला इथं मिश्रण घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला हे लाडू जे आहेत ते वळून घ्यायचे आहेत. अगदी छान गोलाकार दाणेदार असे हे जे लाडू आहेत ते तयार होतात. या लाडवामध्ये भरपूर कॅल्शियम आणि प्रोटीन असतं. तर आता हा बनवलेला लाडू आहे तो एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आता आपण पुन्हा एक लाडू असाच या पद्धतीने बनवून पाहूया. तर पुन्हा आपण इथं लाडू बनवण्यासाठी थोडंसं मिश्रण घेतलेलं आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हे लाडू वळायचे आहेत. अगदी पटकन 1 मिनिटामध्ये हा लाडू वळला जातो आणि छान असा मऊसूत दाणेदार लाडू तयार होतो. तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत असाल किती छान सुरेख असा हा लाडू जो आहे तो तयार झालेला आहे. जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हालाही छान छान रेसिपी पाहता येतील. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याचबरोबर व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा आणि चॅनलला हाईप करा. आणि तुम्ही रक्षाबंधनला असो किंवा घरी खाण्यासाठी असो हे लाडू एकदा नक्की ट्राय करा. तुम्ही जर हे लाडू एकदा बनवलात तर तुम्ही हे पुन्हा पुन्हा बनवाल एवढी 100% खात्री आहे. इतके ते चवीला अप्रतिम लागतात आणि दिवसातून फक्त हा एक जरी लाडू तुम्ही खाल्ला तर दिवसभर पोट अगदी छान भरलेलं राहतं. तर तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की लाडू कसे झाले होते. धन्यवाद. भेटूया अशाच व्हिडिओसोबत.